सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटतं, गोडदेव मॅडमने मला मस्त एक धागा दिला. तो धागा पकडूनच मी बोलणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडमने पहिल्यांदा सांगितली की आपण चांगला सुजाण नागरिक बनतो. आपण रस्त्यावरती कचरा टाकला नाही. मॅडम, रस्त्यावरती कचरा टाकला तुम्ही आहे ना, फाईन भरायला. म्हणजे फाईन घेण्यासाठी मी असतो. तुम्ही महानगरपालिकेमध्ये कामाला आहे आणि तो फाईन फार लागतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परंतु आपण ह्या सगळ्या पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये कधी तुम्ही विचार केला का, तुम्ही सकाळी सकाळी शाळेत काय आई वडिलांना वेळ लागलं तर शाळेमध्ये टाकण्यासाठी, या शिक्षकांना वेळ लागलं की तुम्हाला शिकवण्यासाठी. कधी विचार केला का, सकाळी तुम्ही आई उठवते, तुम्हाला उठण्याची इच्छा नसते, तुम्ही झोपलेला आई जाऊ दे आज नाही जात शाळेमध्ये. आई लगेच झाडू घेते, झाडू मारल्याच्यानंतर आपण उठतो. कधी आंघोळी घेऊन सुद्धा येतो, कधी न घेऊन सुद्धा येतो, पण शाळेत येतो. पण शाळेत येण्याचं कारण काय, कोण सांगू शकतो का? आमचं दैनंदिन जीवन झाले शाळा आणि घर. आम्हाला फक्त शाळेमध्ये येऊन बसायचं आहे, शिक्षकांचे चेहरे बघायचे आहेत, न बघायचे आहेत पण बघायचे आहेत. आणि ते काय शिकवतात ते आम्हाला समजत नाही, पण आम्ही शिकतोय. काय शिकतोय, पण काय कारण काय करतो? तुला काय बोलायचं का? फक्त इच्छा पूर्ण करतात नाही, तसं नाही. पण म्हणजे आपल्याला ज्ञान होते शाळेत आल्यावर, वातावरणात कसे वागले पाहिजे तेही समजले पाहिजे. एक असो तुझ्या जे उत्तर आहे ते चांगलं आहे. मी एक दिवस असं लेक्चरला चाललो होतो तुर्भे नाक्याला. माझी स्वतःची गाडी घेऊन चाललो होतो. माझा मुलगा ड्रायव्हिंग करत होता आणि तुर्भे नाक्याला राजकीय पक्षाचं व्याख्यान होतं म्हणून फोन दिला. गाडी घेऊन जात असताना मला भरपूर ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक एवढी लागली की पाठीमागं रस्ता जाम, पुढेही रस्ता जाम. मुलगा म्हणतो आता गाडी काढायची कशी? म्हणजे काम करा, आता मला जवळ तुर्भे नाका आला, मी चालत. मी गाडीतनं उतरलो आणि त्याला म्हटलं तू गाडी घेऊन जा, मी येताना गाडीतनं मी आता येईन. मी चालत चालत पुढे गेलो. रस्ता ती गर्दी काही कमी होईना आणि एका ठिकाणी बिल्डिंगच्या खाली ती गर्दी कमी झाली. तर त्या बिल्डिंग मध्ये प्रकार असा चालला होता की 3ऱ्या माळ्यावरती झगडे चालू होते. आता 3ऱ्या माळ्यावरती झगडे चालू आहेत आणि ही गर्दी वाढलेली आहे. पुढं गर्दी का वाढले आणि वरती झगडे का चालू आहेत? या झगड्यामुळे गर्दी झाली का? असा कोणता झगडा आहे? माझी पण इच्छा झाली की ते झगडा बघायला जाऊ. मी व्याख्यान विसरलो, व्याख्यानाला वेळ होती. 3रा माळा कसं तरी चढलो आणि ते बघायला गेलो तर तिथे एका सामान्य घरामध्ये एक आई वडील झगडे करत होते. आई म्हणत होती मी माझ्या बाळाला इंजिनियर बनवणार आणि वडील म्हणत होते नाही, मी माझ्या बाळाला डॉक्टर बनवणार. आई काय म्हणत होती, बाळाला इंजिनियर बनवणार आणि वडील म्हणत होते मी माझ्या बाळाला डॉक्टर बनवणार. गर्दी काही कमी झाली नव्हती. पाठीमागं गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. मला थोडीशी कळकळ वाटली की सगळ्या गाड्या गेल्या पाहिजे. म्हणून म्हटलं सगळ्या गाड्या जाण्यासाठी पोलिसांना बोलला. पोलीस पण आले, पण पोलिसांची पण गाडी मागे उभी राहील. पोलिसांची पण गाडी काय पुढे येईना. पोलीस पण कंटाळले. पोलीस पण पुढे पुढे चालत आले. धापा टाकत 3ऱ्या माळ्यापर्यंत आले. ज्या बिल्डिंग मध्ये झगडे चालू होते तिथपर्यंत आले. त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनाही ते वातावरण समजलं आणि त्यांनी दम दिला. अरे कशामुळे झगडे करता तुम्ही? तुम्हाला कोणी बोलवलं आमच्या झगड्यामध्ये? असं बोलते. अजून नवरा बायकोच्या झगड्यामध्ये पडू नये. पण त्या पोलिसांना ती बाई बोलली तुम्हाला कोणी बोलवलं इकडे? तर इथल्या नागरिकांनी बोललं तर तुम्ही झगडे का करता? तू बोलते मला माझ्या बाळाला इंजिनियर बनवणार. तितक्यात तो जो वडील होता, हिला काय समजते, मी माझ्या बाळाला डॉक्टर बनवणार. अरे एवढंच नाही, याच्यासाठी एवढी गर्दी केलं तुम्ही? जा एक काम करा, तुमच्या बाळाला बोलवा, मी त्यालाच विचारतो की काय करायचं. तितक्यात ती बाई लागली आणि म्हटली माझ्या बाळाचा अजून जन्म व्हायचा. आता हा जोक पाठ झाला. तुम्ही सुंदर प्रकारे हसलात सुद्धा. विचार करा ना, तुमच्याही जन्माच्या अगोदर
तुमच्याही आई वडिलांनी हाच विचार केला असेल, माझ्या बाळाला काहीतरी बनायचं, माझ्या बाळाला सुजाण नागरिक बनवायचा आहे. हा जर विचार तुमच्या आई वडिलांनी केला असेल आणि त्या निमित्ताने तुम्हाला या जर शाळेमध्ये लहानग्या मुलाला पकडून जर शाळेमध्ये आणलं असेल आणि आज तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत शिकत आला असेल आणि आज 10वीच्या वर्गामध्ये बसला असाल, तर तुमचं नेमकं कर्तव्य का? आम्ही नेमकं काय करतोय, आम्ही कुठल्या पद्धतीने वागतोय, याचा पहिला आम्ही विचार केला पाहिजे. आम्हाला काय शाळेमध्ये पाठवलंय, आमच्या आई वडिलांची इच्छा काय आहे, कधी विचारली का आपल्या आईला इच्छा, आई मला शाळेत काय टाकलं, काय कशात काय कारण काय, कधी वडिलांना विचारलं का शाळेत टाकलं? आम्ही कधीच विचारत नाही, कारण की आम्हाला आमचे आई वडील कधीच समजले, आम्ही आमच्या आई वडिलांना कधी विचारतच नाही. बा सरळ बसणं, आमचे आई वडील कधी आम्हाला समजले, समजण्याचा प्रयत्न करा. आईला विचारा मला शाळेमध्ये का पाठवलं, वडिलांना विचारा आम्हाला का शाळेमध्ये पाठवताय, तुम्ही मस्तपैकी घरी राहताय, आमचा कंटाळा येतो का, आम्हाला शाळेमध्ये पाठवताय, कारण काय झालं? वडील सकाळी उठतात, एका वाटीमध्ये किंवा एका छोट्याशा डब्यामध्ये 2 भाकऱ्या घेतात, थोडीशी भाकरी भाजी टाकतात, ट्रेनचा प्रवास करतात. सकाळ सकाळ ट्रेनचा प्रवास कसा असतो, आता हे जे लांबून शिक्षक येतात त्यांना माहिती असेल, जीव घेणा प्रवास असतो. तुम्ही फक्त शाळेमध्ये चालत येतात आणि ते कामाला जातात. कामाला गेल्याच्या नंतर 10 तारखेपर्यंत त्या कामाची म्हणजे हे करत असतात. काम करता करता कधी कधी तुमचा चेहरा त्या वडिलांसमोर येतो आणि आपल्या कामाचे कपडे काढतात आणि घरचे कपडे चढवतात तुमच्या घरी येण्यासाठी, आणि तितक्यात तो मॅनेजर धावत येतो, काका थांबा अजून तुम्हाला 4 तास काम करायचं आहे. 4 तास ओव्हर टाइमचं काम करतात, 12 तास काम करतात, ओव्हर टाइम पण तुमच्यासाठी करतात आणि 12 तास काम केल्याच्या नंतर 10 तारखेची वाट बघतात आणि 10 तारखेला जो पगार येतो तो पगार आनंदाने आपल्या हातामध्ये बघतात आणि म्हणतात मी आता माझ्या मुलाचं भविष्य बघतो. हा पूर्ण जो सर्कल आहे, हा सर्कल करताना तुमच्या प्रति फक्त एकच इच्छा असते की माझ्या मुलाचं भविष्य बनवायचं आहे आणि ते भविष्य घडवण्यासाठी तुम्ही शाळेमध्ये येताय, हे पहिलं तुमच्या लक्षात आहे. आता तुम्ही शिकताय बाळा, तुम्हाला 10वी मध्ये गेलात, 11वी मध्ये गेलात, 12वी मध्ये गेलात, शिकण्याची मजा तुम्हाला असते, शाळेमध्ये येण्याची मजा असते, शाळेमध्ये तुम्ही मजा मस्करी करता, परंतु काय येत आहे तर नक्कीच आपलं भविष्य घडवण्यासाठी, हे पहिला लक्षात ठेवा. बाळांनो, मी जेव्हा शाळेमध्ये जात होतो ना, त्या शाळेमध्ये जात असताना माझे वडील महानगरपालिकेमध्ये काम करत होते आणि माझ्या वडील महानगरपालिकेमध्ये झाडू मारायचे आणि त्यावेळी माझ्या वडिलांना पगार होता 5,000 रुपये. किती त्यावेळेचा? 5,000 रुपये. आणि त्याच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी शिकत होतो, जिथे वडील खाली रस्त्याला झाडू मारतात आणि तिथे इमारत होती महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी शिकत होतो. माझ्या वडिलांना पगार होता 5,000 रुपये. कालांतराने काळाची झडप आली, वडील देवा घरी गेले. थोडस शिकलो होतो आणि शिकल्यामुळे वडिलांच्या जागेवरती कामाला राहायची ही मिळाली. पण त्याच्या अगोदर वयानं मी जेव्हा काम करत होतो, मी पोलीसमध्ये 3 वर्ष काम केलं. 3 वर्ष काम करून पोलीसची नोकरी सोडली. त्यावेळी पण पोलिसांना 2,500 रुपये पगार होता. पोलीसची नोकरी सोडली कारण की आम्हाला महानगरपालिकेची वसाहत होती आणि ती वसाहत छप्पर आमच्या डोक्यावरती राहावं म्हणून मला पोलीसची नाईलाजाने नोकरी सोडावी लागली आणि महानगरपालिकेमध्ये यावं लागलं. महानगरपालिकेमध्ये आलो, थोडं शिकलेलो होतो, चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली. माझा पगार वडिलांच्याच जागेवरती, म्हणजे वडिलांची जागा खाली होती त्या जागेवरती कामाला लागलो आणि माझा पगार झाला 50,000. थोडं शिकलो, वडिलांनी दिलेला तो आशीर्वाद. माझा वडिलांचा पगार किती? 5,000. माझा पगार किती? मी पगार सांगण्यासाठी आलो, तुम्हाला गणित सांगायला. जेव्हा माझे वडील काम करत होते तेव्हा माझ्या वडिलांनी, म्हणजे माझ्या घरी 7 माणसं होती, आम्ही 4 भावंड, माझे आई वडील आणि एक आजी, आणि या 7 जणांचं संगोपन माझे वडील व्यवस्थितरित्या करत. 5,000 मध्ये सगळं जीवन जगत. परंतु मी जेव्हा कामाला लागलो तेव्हा 50,000 रुपये लागले. वडील तर नव्हते, माझ्या घरात माणसं किती? 4. आम्ही दोघं, नवरा बायको, माझा मुलगा आणि माझी मुलगी.
त्या चौघांना 50,000 रुपये कमी पडायला लागले. मी क्लासला जावं लागलो, मी वेगवेगळे काम करायला लागलो, त्याच्याने माझी 50,000मध्ये काय तरी वाढ होती. पण हे करता करता माझ्या लक्षात आलं, गणिताचा शिक्षक होतो आणि गणिताचा शिक्षक असल्यामुळे माझ्या पटकन लक्षात आलं की मला माझ्या वडिलांसारखं जीवन जगण्यासाठी मला माझ्या वडिलांच्या पगाराला 10 पुरवलं. बघा ना, 10 बरोबर, काय चुकतंय माझं? म्हणजे मला माझ्या वडिलांसारखं जीवन जगण्यासाठी माझ्या वडिलांच्या पगाराला मला किती गुणावं लागलं? 10 गुणावं लागलं. हा माझा भाग झाला. आता मी काम करतोय, माझा मुलगा शिकतोय. मी काय अमृत खाऊन आलोय का? माझे वडील जेव्हा घरी गेल्याच्या नंतर मला 50,000 रुपये कमवायची वेळ मिळाली. उद्या मी जेव्हा घरी गेलो तर माझ्या कुटुंबाची जबाबदारी कोणावरती? मुलावर. मग माझ्या मुलाने माझ्या पगाराशी किती गुणावं? नक्कीच 10 गुणावं लागेल. जरा 10 गुणून बघा आकडा किती होतं? 50,000ला 10 गुणलं तर किती होतात? 5. म्हणजे माझ्या मुलाला माझ्यासारखं जीवन जगण्यासाठी 5 लाख रुपये कमवायला. किती? ही माझ्या घरची परिस्थिती आहे. तुमचे आई वडील कुठेतरी काम करतात ना? मला तुझे वडील कुठेतरी काम करत असतील ना? किती पगार आहे रे? का उभा राहा? 20,000 रुपये. आता तू हसत होता, तुझ्या वडिलांना पगार किती आहे? 20,000. ह्याला किती गुणावं लागेल? याला ह्याच्या वडिलांसारखं जीवन जगण्यासाठी याला सुद्धा त्यांच्या पगाराला किती गुणावं लागेल? 10 गुणावं लागेल. 10 गुणल्याच्या नंतर किती होणार? 2 लाख. हे 2 लाख रुपये कमवण्यासाठी तुम्ही शाळेमध्ये जाता. त्या 2 लाखापेक्षा जास्त कमवायचं आहे, त्यासाठी तुम्ही शाळेमध्ये जाता. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. तुमचं जीवन फार खळखळ आहे. आता तुम्ही मजा करा, पण नंतर कष्टाची गुण करा. आता तुम्ही मजा करा केली ना, तुम्हाला लक्षात ठेवा बाळांनो, तुम्हाला 10वी 12वी आणि 15वी हे 3 वर्ष गाढवासारखी मेहनत करायची. गाढवासारखी एवढी गाढवासारखी मेहनत करायची, एवढी गाढवासारखी मेहनत करायची की ती गाढवासारखी मेहनत जर आता केली तर राजासारखं जीवन जगा. पण आता मात्र तुम्ही राजासारखं जीवन जगलात ना, गाढवासारखी मेहनत करावी लागेल. हे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या दुनियेमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा शाळेत येतो ना, शाळेमध्ये आल्याच्या नंतर घरी काय चालतंय, वडील कशा पद्धतीने पैसे कमवतात, वडील कुठून आणतात, आई काय करते, आई कशा पद्धतीने काम करते, कधी तुम्ही विचार केला का? वडील जर कामाला गेले 12 तास फक्त 2 भाकरीवरती जातात. बरोबर ना? आता जर तुम्ही इथून शाळा सुटून घरी गेलात ना, तर दप्तर फेकून द्या आणि आईला म्हणाल, आई काय बनवलं, लवकर आम्हाला खायला दे, मला भूक लागली. वडील 12 तास काम करतायत, 2 भाकऱ्या घेऊन गेल्यात, ते कसे काय काम करत असतील याचा आमच्या डोक्यामध्ये विचारच नसतो. सकाळी शाळेमध्ये आलात, शाळेमध्ये येताना तुम्हाला आईने गरम पाणी बाथरूम मध्ये ठेवते आणि तुम्हाला उठवते, शाळेमध्ये जा. तुम्ही झोपेमध्येच असतात. कधी कधी तुमची आई त्या मशिरी किंवा कॉलगेट असते, ती त्यांनी दात पण घासते तुमचे. कधी लहानपणी घासले असते. आठवा जरा, कारण की तुम्हाला शाळेमध्ये पाठवायचं आहे आणि ते सगळी तयारी करून तुम्हाला इकडे पाठवली. नंतर बाकीचं सगळं उरकून घेणार, परत कुठे कामाला जात असेल तर कामाला जाणार. याचा विचार कधी केला का? आई न थकता काम करते. जर तुम्ही शाळेतून गेला आणि आई सांगितलं, आई अरे बाबा भांडी घाल जरा, आई थकले का समजत नाही शाळेत. आई न थकता काम करते. बाबा उपाशी राहून काम करतोय आणि आपलं सगळं जीवन घडवतोय. कधी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही उपाशी राहून कसं काम करता? कधी आईला विचारलं की न थकता कशी काम करते? ती न थकता काम करण्याची ताकद, उपाशी राहून काम करण्याची ताकद, ही जी आई वडिलांची जी आहे प्रेरणा, ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. ती शिक्षणामध्ये वापरावा. सगळ्यात आम्ही त्या गोष्टीपासून लाभ असतो, कारण आम्ही आमच्या आई वडिलांकडे कधी लक्षच दिलं नाही. आम्ही आई वडिलांना कधी समजण्याचा प्रयत्नच केला, कधीच प्रयत्न केला. बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आई वडिलांच्या बाबतीत, पण आम्ही कधीच तो विचार. आम्ही काय करतो, तेवढ्यात पुरतं झोपतो, तेवढ्यात
आता तुम्ही शाळेमध्ये येत आहे, सगळ्यांना जर प्रश्न विचारला काय येतं तर काहीचं उत्तर हिने एकीने उत्तर थोडंसं वेगळं दिलं, पण काहींचं उत्तर असं असेल आम्ही शिकण्यासाठी. बरोबर, काय शिकता काय शाळेमध्ये येऊन कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतात याचा पण पहिला विचार. तर आम्ही ते शिकत असताना आमचं जीवन घडलं पाहिजे, आमचं भविष्य घडलं पाहिजे याचा पण आपण विचार केला, पण आम्ही ते करत नाही. एक मुलगी होती 9वी मध्ये होती, आता ती 9वीची पण विद्यार्थी आहे. 9वीचा पूर्ण असा कालावधी निघून गेला होता आणि फक्त वार्षिक परीक्षा बाकी होती. वार्षिक परीक्षा पण झाली, रिझल्ट फक्त बाकी होता. पण त्या कालावधीमध्ये त्या मुलीला एका शिक्षकाने विचारलं, बाळा तुला काय करायचं? त्या मुलीने हसत खेळत उत्तर दिलं की मला काही बनायचं नाही, पण मला अब्दुल कलामांना एकदा काय म्हणजे मला एकदा तरी अब्दुल कलामांना भेटायचं. 9वीची परीक्षा झाली आणि ती 10वीला जाणार होती, परीक्षेचा रिझल्ट येणार होता. पण ती ज्या ठिकाणी राहत होती ना, जसं इथं रामजीनगरचा भाग आहे, ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी दारू गोळ्याचा कारखाना होता. आणि अचानकपणे 10वी म्हणजे 10वीला जाणार आणि तिथे 9वीचा रिझल्ट लागणार, त्या कारखान्याला आग लागली. दारू गोळ्याचा कारखाना म्हणजे जो सैनिकी मध्ये जो दारू गोळा वापरतात त्या दारू गोळ्याचा मोठी आग लागली, मोठा स्फोट झाला आणि त्या कारखान्यामध्ये जे 2 ग्रॅनाइट होते त्या मुलीच्या घरामध्ये येऊन. आता ते ग्रॅनाइट जे होते ते फुटणार होते, कारण की ते तापलेले होते. कारखान्यातून घेऊन ती घरामध्ये आली. बाबा कामातून आलेले झोपलेले होते, म्हातारी आई काम करत होती. तिच्या लक्षात आलं तर हे ग्रॅनाइट तिथे फुटले, अख्खं कुटुंब बरबाद. वडील पण जिवंत राहणार नाही, मी पण जिवंत राहणार, सगळेजण आम्ही म्हणतो. तिने काय केलं ते हातामधून ग्रॅनाइट उचलले आणि ती जाऊन खिडकीच्या बाहेर फेकणार, तितक्यात तिच्या हातामध्ये घरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोट झाला. आई गेली, बाबाई गेली, मुलगी जिवंत झाली. त्या स्फोटामध्ये तिचे हात निखळले आणि त्या स्फोटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ती उंच उडाली, एवढी उंच उडाली आणि जमिनीवरती आपटली. एवढ्या जोरात आपटली की पायाचा साकडा चांगली मुलगी. तिला आता धड चालता येत नाही, तिला हातही नाही, काही करताही येत नाही. कशी तरी ती बरी झाली आणि बरी झाल्याच्या नंतर शाळेमध्ये जाऊ लागली. शाळेमध्ये पुन्हा 10वीच्या वर्गामध्ये बसली होती. 10वीच्या वर्गामध्ये तिला सहज शिक्षकांनी परत तो प्रश्न विचारला, बाळा तुला काय करायचं? तुला काय करायचं? मला एकदा अब्दुल कलामांना भेटायचं. शिक्षक हसला. कारण का हसला? ती अपंग होती, ती कशी काय भेटू शकते? नाही, मला अब्दुल कलामांना भेटायचं. शिक्षक हसले म्हणून तिला थोडासा राग आला. शिक्षकांना तिने तिच्या बाकड्याजवळ बोलवलं आणि म्हणते, सर तुम्ही का हसला? तर तुला अब्दुल कलामांना भेटायचं आहे, तुला धड चालता येत नाही, तुझ्याकडे हात नाही, तू कशी काय भेटू शकतो? नाही, माझ्या मनामध्ये इच्छा आहे, मला अब्दुल कलामांना भेटायचं. मुलगीने 10वीची परीक्षेला बसायचं आहे, मग अब्दुल कलामांना भेटायचं असेल तर मला 10वी मध्ये किती मार्क मिळवावे लागतील तर मला मी अब्दुल कलामांना भेटू शकतो. म्हणजे जर अब्दुल कलामांना भेटायचं आहे तर तुला इंजिनिअरिंगला जावं लागेल, नासामध्ये जावं लागेल, तुला चांगल्या प्रकारचे मार्क मिळवावे लागतील. 90% वरती मार्क लागतील, फक्त 90% वरती मार्क मिळवायचे. तिने तेव्हापासून अभ्यासाला सुरुवात केली. अशा प्रकारे अभ्यास सुरू केला, अशा प्रकारे अभ्यास सुरू केला. पण आता मात्र प्रॉब्लेम हा होता की तिला हात नव्हता, तिला लिहिता येत नव्हतं. आता लिहिता येत नाही म्हणून आपल्या 10वीच्या ह्याच्यामध्ये एक पद्धत आहे की ज्याला हात नाही, ज्याला लिहिता येत नाही, त्यांना रायटर दिला जातो. तिला सांगितलं की तू रायटर बघ. तिने 8वीच्या वर्गातला एक मुलगी होती, तिला रायटर म्हणून तिची चांगली मैत्री होती, रायटर म्हणून तिला घेतलं. पण त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तिने एवढी मैत्री केली, एवढी तिच्याशी मैत्री केली की तिच्या मनामध्ये काय चाललं असेल ना त्या मुलीला कळायचं, मनामध्ये काय उच्चार होता ते मुलीला कळायचं. आणि एवढा प्रचंड प्रकारे अभ्यास केल्याच्या नंतर पुस्तक पाठ केल्याच्या नंतर त्या मुलीला सांगितलं की मी तुला उत्तर सांगत जाईल, फटाफट लिहून. एवढं सगळं झालं. परीक्षा सुरू झाली. परीक्षेमध्ये
रायटर तिने पकडलेला होता, तो तिची खास मैत्रीण होती. एवढ्या चांगल्या प्रकारची बॉन्डिंग झाली आणि तो पेपर लिहिला, चांगल्या प्रकारे पेपर लिहिला. एवढं सुंदर हस्ताक्षर त्या मुलीने काढलं. आणि ती मुलगी 10वीला 96.97%. ज्या मुलीला हात नाहीये, ज्या मुलीला पाय नाहीये, त्या मुलीने प्रचंड अभ्यास करून 96.97% मार्क. मनामध्ये इच्छा होती फक्त अब्दुल कलाम. ध्येय काय होतं? फक्त अब्दुल कलाम आणि अब्दुल कलाम त्यावेळी राष्ट्रपती. आता त्या मुलीची जी चर्चा होती, ज्या मुलीला हात नाहीये, ज्या मुलीला चालताही येत नाही, तिने 96.97% मार्क मिळवले. ही बातमी राष्ट्रपती अब्दुल कलामांपर्यंत गेली. अरे तिला एवढे मार्क मिळूच कशी शकतात? ती एवढी कशी काय हुशार? ती अपंग आहे, तिला एवढे मार्क कशी काय मिळाले? मला त्या मुलीला बघायचंच आहे. म्हणून राष्ट्रपती अब्दुल कलामांनी भाषांतर केलं आणि ते ती ज्या मुलगी तिथे राहते त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तिथून 1 किलोमीटर अंतर चालत जायचं होतं. ते चालत गेले, त्या मुलीच्या घरी गेले, तिला भेटले. त्याच्यातून तुम्हाला तारतम्य काय समजतं? मी काय सांगतो त्या बरोबर होतो. मनामध्ये इच्छा असेल, मनामध्ये कुठला तरी उद्दिष्ट असेल ना, ते ध्येय आपल्यापर्यंत चालत येतं. अब्दुल कलाम राष्ट्रपती होते, फक्त मनामध्ये इच्छा होती काय अब्दुल कलामांना भेटायचं आहे. अब्दुल कलाम एक चालत आले. आमच्या मनामध्ये इच्छा असते, आमच्या मनामध्ये जर इच्छा नसेल ना, अभ्यास करण्याची इच्छा नसेल ना, आम्हाला काय भेटणार? काहीच भेटू शकत. भेटण्याची इच्छा असते. आम्ही अशा पद्धतीने राहतोय की आम्ही सगळं जिंकतोय, पण आम्ही ज्या ठिकाणी शाळेमध्ये राहतोय, त्या शाळेमध्ये शिकतोय किंवा ज्या पुढेचं जीवन जगणार आहोत, तुमची शर्यत कधीही संपणार नाही. कधी संपणार. मी एका ठिकाणी गेलो होतो, त्यावेळी मला मोटिवेशनल आता जसं सरांनी पुस्तक दिलं तसं मला एक काव्यग्रंथ लिहिला होता. त्या काव्यग्रंथामध्ये पहिलीच कविता होती, शर्यत अजून संपली नाही कारण अजून. सुंदर कविता वाचल्यावरती एक पहिलंच माझ्या लक्षात राहिलं. घेतलास निर्णय लढण्याचा तर तलवारीची कसली भीती. घेतलास निर्णय लढण्याचा तर तलवारीची कसली भीती. तयार होत होतो नंद आणि छातीला लावला. असू दे आव्हान केवढी, असू दे आव्हान केवढे ही ताकद ठेव केल्याची. ढाल बनव स्वप्नांना हिम्मत कर रोखण्याची. असू दे आव्हान केवढे ही ताकद ठेव केल्याची. ढाल बनव स्वप्नांना हिम्मत कर रोखण्याची. सांग ओरडून जगाला, सांग ओरडून जगाला हार मानणार नाही तोवर. सांग ओरडून जगाला हार मानणार नाही तोवर. जो शत्रू लोळणार नाही. शर्यत अजून संपली नाही कारण अजून मी जिंकलो नाही. आज सुंदर कविता आहे. या मार्मिक कवितेतून आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आमची शर्यत कधीही संपत नाही. पण आमच्या मनामध्ये ध्येय असलं पाहिजे. आमच्या मनामध्ये स्वप्न असलं पाहिजे. स्वप्न आम्ही मोठी बघतो. आम्ही सगळे झोपडपट्टीमध्ये राहणार आहोत, स्लम विभागामध्ये राहणार आहोत. आम्ही कोणी बिल्डिंग मध्ये राहत नाही, बरं ना. सगळेजण इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असतात. कोणीतरी एखादा विद्यार्थी असेल तो बिल्डिंग मध्ये राहत असेल. स्लम विभागामध्ये राहत असताना कधीतरी मनामध्ये विचार करा माझं मोठं घर असलं पाहिजे. कधीतरी मनामध्ये विचार करा माझ्याकडे गाडी असली पाहिजे. स्वप्न मोठं असलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, सपना उन्हीं का पूरा होता है. सपना उन्हीं का पूरा होता है जिनके सपनों में जान होती है. जिन्हें पंख लगाने से कुछ नहीं होता. हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान. ती हौसला, ती ताकद तुमच्यामध्ये आहे, ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. हौसला आणि ताकद म्हणजे नेमकं काय? जिद्द असली पाहिजे. तुम्ही कधीतरी या शिक्षकांवरती नजर मारा. जेवढे शिक्षक आहेत ना तुमचे, सगळ्या शिक्षकांवरती नजर मारा. प्रत्येक शिक्षकाला विचारा तुमचं शिक्षण कुठं झालं. सगळे शिक्षक मधून गावाला झाले. एकही शिक्षक मुंबईमध्ये शिकलेला नसेल. आम्ही मुंबईमध्ये शिकतो, गावामध्ये शेतीचं काम करून ते शिक्षक झाले, फार मोठी गोष्ट. उदाहरण बघायचं सबकाळीचं जर आतमध्ये उदाहरण जर बघायचं असेल, सबकाळीचं आपलं शिक्षण कुठे झालं.
किंवा प्राथमिक माध्यमिक शिक्षण म्हणजे जे कोणी शिक्षक असतील हे शिक्षकांनी जे तुम्ही प्रत्येक शिक्षकाला विचारा, ते सगळे आदर्श आहेत तुमच्यासमोर. गावाला शिकून ते जर इथे शिक्षक बनू शकतात, तुम्ही इथे शिकून तुम्ही जाणार कुठे? तुम्ही कुठे काम करणार आहात? तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या आई वडिलांनी इथे पाठवलं, तुम्ही कुठे जाणार आहात? असंच एक मोठं स्वप्न बघू. मी पहिल्या ज्या मुलीची कथा सांगितली ना, त्या मुलीचं नाव होतं डॉक्टर मालविका अय्यर. नाव सांगायला विचार, नाव लिहून घ्या. तुम्हाला जी हिस्ट्री मी काय जे बोलतोय ते चुकीचं सांगतोय का हे पहिलं तुम्ही चेक करू शकता. कारण की सगळे तुम्ही मोबाईल वापरता आणि आपण आधुनिक काळामध्ये जगतो. आधुनिक काळामधल्या माणसाचा विकास फक्त या दोन लोकांचा झाला, एक असा आणि एक असा. जर तो कधी आपलं जर मरण झालं तर या दोन बोटांची ताकद चांगली असते, बाकीचे सगळे अवयव बेकार असतात. काही तुम्ही व्हॉट्सअप वगैरे सगळं वापरता, तुमच्याकडे मोबाईल आता इथे नसेल पण असणार, कुठेतरी असणार, तुम्ही चेक करणार. त्या मुलीचं नाव होतं मालविका अय्यर. आता ज्या व्यक्तीची गोष्ट सांगतो, एक शेतकऱ्याचा मुलगा मनामध्ये एक मोठं स्वप्न बघून आला. फक्त विचार केला, सरळ बसले, बटवडीमध्ये पहिल्यांदा नाही आलो, आता कानाखाली आवाज काढेल. एक शेतकऱ्याचा मुलगा मनामध्ये फक्त इच्छा ठेवली, मला पोलीस बनायचं. आणि पोलीस बनण्यासाठी वडिलांना सांगतोय, बाबा मी मुंबईला चाललो, मला पोलीस बनायचं. भाऊचा चांगली इच्छा, पोलीस बनायचं सुद्धा. त्यांनी आपली पहिला बॅग नव्हती, पत्र्याची पेटी होती, त्या पत्र्याची पेटी घेतली. त्या पत्र्याच्या पेटीमध्ये 2 जोडी कपडे घेतली, एक 20-22 पुस्तकं घेतली, चटई घेतली, उशाला काहीतरी असलं पाहिजे म्हणून एक इनोज घेतला, म्हणजे ती मराठीमध्ये उशी म्हणतात, ती घेतली आणि मुंबईला निघाला. मुंबईला दादर या ठिकाणी आला. दादरला नायगाव मध्ये पोलीस ग्राउंड आहे. त्या पोलीस ग्राउंड मध्ये सगळ्या पोलिसांच्या कवायती बघायला लागल्या. कवायती बघून तो खुश झाला. त्याला आता वाटलं की मी इकडे मुंबईला आला तर मी पोलीस बनतो. आता मुंबईला गेलाय खरा, तर राहण्याचं ठिकाण कुठं आहे? तर त्याला पटकन आठवलं की नायगावच्या बीडीडी चाळीमध्ये, म्हणजे पोलीस गार्डन त्याच्यासमोर बीडीडी चाळ आहे, त्या बीडीडी चाळीमध्ये 3ऱ्या माळ्यावरती त्याचे मित्राचे वडील राहतात. पण तो तिकडे गेला. गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं, काका मला इथं झोपायला जागा मिळेल का, इथं राहण्यासाठी जागा मिळेल? त्या काकाने सांगितलं, माझ्या घरात 15 माणसं ऑलरेडी आहे, 16वा माणूस कुठे झोपू शकतो. पण बीडीडी चाळीमध्ये एवढी मोठी गॅलरी, याच्यापेक्षा डबल गॅलरी असते. बोलतो मला फक्त जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे करा, मी इथे गॅलरीत झोपतो. त्यांनी गॅलरीमध्ये आपल्या जी पत्र्याची पेटी नेली त्यांची चटई काढली, ती अंतरली, तिथे पत्र्याची पेटी ठेवली आणि तिथे त्याचं प्रस्ताव त्यांनी स्थापित केलं. पोलीस बनायचंय म्हणून तो तिथे राहायला. आता पोलीस बनायचं आहे म्हणून एकदा चौकशी केली, चांगल्या प्रकारे पास झालं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. पोलिसांची परीक्षा थोडीशी कठीण असते असं त्याला समजल्याच्या नंतर ती 21-22 पुस्तकं नेली. त्या 21-22 पुस्तकांचा अभ्यास करून 21-22 पुस्तकातून तो अभ्यास करत असताना रात्रीच्या वेळी त्या बीडीडी चाळीमध्ये मच्छर भरपूर होते. ते मच्छर चावत होते, ढेकणं चावत होती. तरी सुद्धा त्या मच्छरांची शर्यत केली, ढेकणांची शर्यत केली, चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि चांगल्या प्रकारचा अभ्यास करून तो पोलीस झाला. पण पोलीस झाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती की फक्त पोलीस नाही बनायचं. माझ्या डोक्यावर लाल दिव्याची गाडी आली तरी, पण लाल दिव्याचीच गाडी का? तर त्याच्या मनामध्ये शब्द बिंबले होते. कुठले शब्द? जेव्हा तो पोलीस बनण्यासाठी आला होता तेव्हा काळजीपोटी त्या वडिलांनी एक त्याला पत्र दिलं होतं, बाळा तू पोलीस बनण्यासाठी मुंबईला गेलास, काय करतोयस, कुठे राहतोयस, तुझे मित्रमंडळी व्यवस्थित आहेत का? वडिलांनी आपल्या काळजीपोटी विचारायला सुरुवात, तू कुठे राहतोयस?
काय खातोयस, तुझे मित्र व्यवस्थित आहेत ना, कुठल्या गैरमार्गाला लागला नाहीस ना. पण बाळा एक लक्षात ठेव, एक शेवटचं वाक्य लिहिलं. बाळा एक लक्षात ठेव, माझे हे डोळे उघडे असेपर्यंत मला तुझ्या डोक्यावरती लाल दिव्याची काळजी नव्हती. आणि ते शब्द वडिलांचे ते पत्रामध्ये लिहिलेले शब्द त्यांनी मनावरती बिंबवले. एवढे अशा प्रकारे बिंबवले, पोलीस तर झालाच होता. आणि अशा प्रकारे त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला. पूर्ण MPSC लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि अशा प्रकारे परीक्षा दिली. असा अभ्यास केला. ढेकणाची तर शर्यत केलीच, मच्छरांची शर्यत केली, पाठीचा कणा ताट होईपर्यंत, बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला. डोळ्याच्या वाती लाल केल्या, जागरण करून अभ्यास केला. डोळ्याच्या वाती लाल केल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावरती लाल दिव्याची गाडी आली. तीच लाल दिव्याची गाडी घेऊन गावाला गेला. गावाला स्टेशनला थांबला, वडिलांना बोलून घेतलं आणि त्याच गाडीमधून एक फेरफटका मारला. किती मोठे भाग्यवान ते वडील असतील, जिवंतपणे त्यांनी बोललेले शब्द जिवंतपणे त्या मुलांनी केले. लाल दिव्याची गाडी शेवटी गावाला घेऊनच गेला. त्या मुलाचं नाव होतं विश्वास नागरेकर. काय नाव होतं? ही जिद्द असेल, एक जिद्द अशी होती एका मुलीमध्ये. ती सुंदर अभिनेत्री आहे, दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिचं नाव आहे सुधा चंद्र. 16 वर्षाची असताना एका सुंदर असं नृत्य करायची. नृत्य करताना अशा प्रकारे नृत्य करायची की प्रेक्षकांवरती भुरळ, अशा प्रकारे भुरळ टाकायची की प्रेक्षक दंग होऊन जायचे. एक दिवस असा तिचा डान्सचा कार्यक्रम चालू होता. प्रेक्षक दंग झाले. प्रेक्षक कुठला म्हटला, सुधाजी तुम्ही एवढे सुंदर नाचता, तुम्ही डान्सचा क्लास काय जमतो? मला डान्सचा क्लास नाही जमतो, मला डान्सची शाळा चालू करायची. आणि एक डान्सच्या शाळेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, देवाला साकडं घालण्यासाठी ती एका बसने प्रवास केला. बसने प्रवास करताना समोर एक भला मोठा ट्रक आला आणि या बसचा मोठ्या जोरात अपघात झाला. अपघातामध्ये तिला बेशुद्ध झाली आणि अशा प्रकारे बेशुद्ध झाली की तिला 2-3 दिवस शुद्ध झाली नाही. तर तिला जो अपघात झाला म्हणून तिथे लोक जमा झाली. त्या सुधाचंद्रला उचललं, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर 2-3 दिवसानंतर शुद्ध आल्याच्या नंतर तिला समजलं आजूबाजूला डॉक्टर आहे, एक सिस्टर आहे, म्हणजे आपला अपघात झाल्याने आपण इकडे आलो. थोड्या वेळ गेल्याच्या नंतर तिला कंटाळा आला होता, झोपून होती. तिने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब मला माझ्या पाठीला कस लागली, मला उठून बसवता का? डॉक्टरने नर्सला सांगितलं. नर्सने तिला उठून बसवलं. पण तिचं कमरेचं दुखणं काही कमी झालं नाही. जी कमरेला कस लागली होती ते दुखणं कमी झालं नाही. पुन्हा डॉक्टर म्हटला. ती डॉक्टरला म्हणाली, डॉक्टर साहेब माझ्या कमरेची कस काही कमी झाली नाही, दुखतच आहे, मला थोडस चालायला मिळेल का? डॉक्टरने न ऐकल्यासारखं पुन्हा न ऐकल्यासारखं केल्यामुळे त्या सुधाचंद्रला थोडासा राग आला. पुन्हा एकदा विचारलं, डॉक्टर साहेब मला थोडंसं चालायला मिळेल? डॉक्टरने लक्षच दिलं नाही. तिसऱ्या वेळी मात्र राग आला. राग आल्याच्या नंतर सुद्धा विचारलं, डॉक्टर साहेब मी काहीतरी तुम्हाला विचारते, माझ्या पाठीला कस लागले, मला थोडस चालायचं आहे, का चालून देत नाही? डॉक्टर लगेच विचारलं, सुधाजी तुमचा जो अपघात झाला त्या अपघातामध्ये तुमचा उजवा पाय निकामी झाला, तो आम्हाला कापावा लागतो. एका 16 वर्षाच्या मुलीला असं सांगितलं की तुझा पाय कापणार आहे, काय रिएक्शन असेल? एक तर ती रडेल, किंचाळेल किंवा बेशुद्ध होईल, ही रिएक्शन असेल. पण त्या मुलीने एवढं धैर्य करून विचारलं, माझा उजवा पाय कापला तरी चालेल, पण मी पहिल्यासारखी नाचू शकते का? डॉक्टर तिथे निघून गेला. आपल्या ऑफिसमध्ये फायली चाळत बसला. अशा 4-5 फायली घेतल्या. त्या फायली चालता चालता एक फाईल त्याच्याकडे आली आणि त्या फाईलमध्ये नकली पायाचा कारखाना एका ठिकाणी आहे आणि तो जो पाय जर आणला, तो कृत्रिम पाय जर आणला तर ही सुधाचंद्र चालू शकेल. आणि म्हणून ती फाईल घेऊन आनंदाने त्या सुधाकडे गेला. सुधाला म्हटलं, सुधाजी तुम्ही डान्स करू शकता की हे मला माहित नाही, पण तुम्ही चालू करू शकता.
जसं काय सुद्धा पण खूप झाली एका अमुक ठिकाणी एक नकली पायाचा कारखाना आहे. जर तो आणला आणि तुम्हाला दिला आणि त्याच्यावरती तुम्ही जर सराव केला तर तुम्ही चालू शकाल. पण आम्ही ते झाल्याच्या नंतर तो नकली पाय मागवला गेला, त्या सुनाला दाखवलं गेलं, त्याच्यावरती तुटलेल्या पायावरती 4-5 सॉक्स चढवले जातात, तो पाय लावला जातो, ते 3 स्क्रू असतात, ते 3 स्क्रू कसे टाईट करायचे हे सगळं सांगितलं गेलं. आणि हे सगळं सांगितलं गेल्याच्या नंतर सुधाला तो पाय दिला. सुधाने परत एकदा शंका आली म्हणून विचारलं, साहेब डॉक्टर साहेब मी खरंच चालू शकते? डॉक्टर साहेब म्हणला सराव चालू कर. चालू शकतो. सराव चालू केला. सुद्धा चालायला लागली. चालता चालता थोडीशी आनंदी झाली. डॉक्टरकडे आली, डॉक्टर साहेब मला आता चालता येतं, मला धावता येईल का? पुन्हा डॉक्टरने उत्तर केलं, सराव. काय बोलला? जरा मोठ्याने बोला, काय बोलला? सराव चालू कर. सराव चालू केला. धावायला सुद्धा लागली. आता मात्र तुझ्या मनामध्ये इच्छा झाली मला नाचायचं. डॉक्टर साहेब मला चालता येते, मला नाचता येते, आता मी नाचू शकते का? डॉक्टरने परत उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? अरे एवढंच जर तुमच्या लक्षात येते, सराव चालू करा, नक्कीच तुम्ही पास व्हाल ना. सराव झाला पाहिजे ना. आम्ही का सराव करत नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सराव चालू कर, फार मोठी गोष्ट आहे. सराव करा, फळ मिळणारच. त्या मुलीने सुद्धा सराव चालू केला, नाचायला सुद्धा लागली. पण नाचताना मनामध्ये पाच चुकचुकली, जे पहिल्यासारखी नाचू शकते, मी पहिल्यासारखी प्रेक्षकांना दंग करू शकते. म्हणून तिने स्वतःच आत्मपरीक्षण करण्यासाठी एका नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि त्या नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेतल्याच्या नंतर चेहऱ्यावरती रंगरंगोटी म्हणजे मेकअप करत होती. आणि मेकअप करता करता तिचं नाव पुकारलं गेलं. सुद्धा कुठे असेल तिने स्टेजवरती यावं आणि आपला डान्सचा परफॉर्मन्स दाखवावा. सुद्धाने ते नाव ऐकलं तरी तिने तो नकली पाय होता तो कसं तरी पायावरती चढवला, तुटलेल्या पायावरती, आणि ते 3 स्क्रू लावण्यामध्ये तिने घपलं आणि स्टेजवरती गेली, नाचायला लागली. पण नाचताना जो घपलत केलेला स्क्रू होता ना, तो तिच्या पायाला टोचू लागला. टोचता तिथे जखम झाली. जखम एवढी झाली की फार मोठी प्रचंड प्रमाणात त्याचं रक्त वाहू लागला. रक्त व्हायला लागलं म्हणून ते पाय पूर्ण जड झाला. पाय उलट झाला, रक्ताने तो जड झाला आणि पाय निसटला तरी ती सुद्धा चंद्रन एका पायावर नाचत गेली. एक क्षण असा होता की तिला उजवा पाय वरती करायचा होता. उजवा पाय वरती गेला तर बघते तर रक्ताची धार सुटलेली आहे आणि ती रक्ताची धार त्या तुटलेल्या पायापर्यंत पोहोचले. तिला लक्षात आलं की माझा पाय जो नकली पाय होता आणि वजनामुळे निसटलेला आहे आणि त्या ठिकाणी पडलाय. की एका पायावरती नाचण्याचं तुम्ही बंद केलं नाही. नाचता तो पाय कधी उचलला, परत पाय कधी लावला, सगळं नाचण्याच्या प्रक्रियेमध्ये केलं, पूर्ण फिट केला, व्यवस्थित सगळं नाचली, परफॉर्मन्स संपवला, तिथे थांबवला, खाली उतरली, परीक्षक वरती आले, पहिला क्रमांक आला तो सुधाचे मला म्हणतात जिद्द. आमची जिद्द कुठे गेले? आम्ही कधी पुढे येणार, आम्ही कधी मार्गी लागणार, आम्ही तो का विचार करत नाही? कारण आम्ही आमच्या आई वडिलांना कधीही म्हणलो. एक मुलगी होती, तिला 95.94 मार्क्स पडले. 95.94. कुठल्या घरातली मुलगी होती? कुठल्या घरातली मुलगी होती? डॉक्टरच्या, वकिलाच्या, कुठल्या घरातली असेल? कुठल्या घरातली असेल? श्रीमंत घरातली असेल, कुठल्या घरातली? डॉक्टरच्या घरातली होती, वकिलाच्या घरातली होती, कुठल्या घरातली असेल? गरीब नाही, अतिशय गरीब, अतिशय गरीब. जी मुलगी स्मशानामध्ये राहते, स्मशानामध्ये जेव्हा तिचं प्रेत जाळलं जातं, त्या जाळलेल्या आगीवरती जो आगीचा भडका निघतो, त्या आगीच्या भडक्याच्या प्रकाशावरती तिने अभ्यास केला आणि 95.94% मार्क मिळवले. एवढी गरीब.
आणि 95.94% मार्क मिळाले त्या गरीब मुलीला, म्हणून त्या गावातल्या लोकांनी तिला सत्कार करायचा ठरवला. सत्कार करण्यासाठी काही रक्कम जमा केली. रक्कम जमा करता करता 2 लाख रुपये जमा झाले. आता 2 लाख रुपये कोणी असंच देणार नाही ना, कुठला तरी कार्यक्रम करतो आणि तो कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाचं नियोजन झालं, आयोजन झालं. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा ठरला तो म्हणजे विश्वास नागरे. कार्यक्रम सुरू झाला. ते 2 लाख रुपयाचा चेक द्यायचा आहे. कार्यक्रम सुरू झाला. विश्वास नांगरे पाटलाचं आगमन झालं. तिथे आयोजकांनी नाव पुकारलं. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विश्वास नांगरे पाटील यांचं आगमन होत आहे. सगळ्यांच्या माना वळल्या आणि विश्वास नांगरे पाटलांनी त्यांचं लक्ष केंद्रित झालं. पण ह्या मुलीचं लक्ष अतिशय जास्त केंद्रित झालं, कारण की तो देखणा पुरुष, त्याचं जे युनिफॉर्म वगैरे हे सगळं बघून ती त्याच्यावरती आकर्षित झाली आणि अशा प्रकारे आकर्षित झाली. जसे जसे ते चालत होते तिच्या त्यांच्याकडेच लक्ष होते. ती पुढे पुढे येत आहेत, तिथं नजर फिरते, पिता पिता ते स्टेजवरती बसले तरी ती त्यांनाच निरखून पाहते. एवढ्या प्रकारे निरखून पाहत होती की तिच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली आणि तिचं नाव पुकारलं गेलं. तिला स्टेजवरती बोलवलं गेलं. विश्वास नांगरे पाटलांच्या हातात तो 2 लाखाचा चेक दिला. हा 2 लाखाचा चेक त्या मुलीच्या हातामध्ये देणार, तर हातात तरी बनली आणि ते घेणार. तितक्यात तिच्या डोळ्यात 2 आसूचे थेंब पडले. त्या चेकवरती पडले. विश्वास नांगरे पाटलांना लक्षात आलं की मुलगी रडत आहे. मुलगी खुश असली पाहिजे, पण रडते का ही मनामध्ये त्यांच्या पण मनामध्ये फॉल केली. त्यांनी आयोजकांकडे माईक मागून घेतला. माईक असा मागे ठेवला आणि विचारलं, मला तू रडतेस का? तुला चांगली दाखीला चांगली मार्क भेटले नाही, तुला 2 लाख रुपये भेटणार आहे. हा 2 लाखाचा चेक माझ्या हातामध्ये आहे, तर तू घ्यायचा सोडून तू रडतेस का? साहेब त्या माईक बोलते, साहेब हा 2 लाखाचा चेक तुम्ही जो मला शिक्षणासाठी देताय ना, तो माझ्या वडिलांच्या कर्जासाठीच जाणार आहे. याचा मला 1 रुपयाचा फायदा होणार नाही. पण साहेब माझ्या मनामध्ये पण इच्छा आहे, मला सुद्धा हैदराबादला जायचंय. त्या हैदराबादमध्ये असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल या पोलीस अकादमीमध्ये जायचंय आणि त्या पोलीस अकादमीमध्ये जाऊन मला तुमच्यासारखं IPS ऑफिसर. एक शब्द विश्वास नांगरे पाटलांनी ऐकले आणि तिथेच त्या मुलीला दत्तक घेतली आणि तिचा सगळा खर्च त्या विश्वास नांगरे पाटलांनी केला. ते 3-4 वर्षासाठी तिला हैदराबादला पाठवून दिला. 5 वर्षानंतर ती मुलगी हैदराबादवरून निघाली, IPS ऑफिसर झाली. पण कशी झाली? IPS ऑफिसर झाल्याच्या नंतर तिथे विश्वास नांगरे पाटील IPS ऑफिसर नाशिकला होते. त्याच्या बाजूच्याच कॅबिनमध्ये जाऊन ते IPS ऑफिसर जाऊ शकतो, तुमचं आयुक्त म्हणून जाऊ शकतो. आम्ही कोणत्या प्रकारचे शिक्षण करतोय याचा विचार करा. आता 9 रात्री चालू आहे, त्यावरती पूजागिरी मोठी नाही येणार. आम्ही 9 रात्रामध्ये 9 दिवस गरबा खेळण्यामध्ये म्हणतो. जर घरातून पाठवलं नाही तर आम्ही पूर्ण हट्ट होतो, आम्हाला गरबा खेळायला जायचंच नाही. बरोबर, पूजागिरी पौर्णिमा तर सुरतच नाही, काही पूजागिरी पौर्णिमा हा शेवटचा दिवस असतो. आम्हाला गरबा खेळायला जायचं नाही. आईजवळ हट्ट होतो, बाबाजवळ हट्ट होतो, चांगले कपडे घालतो आणि त्या गरबा खेळायला जातो. पूजागिरी पौर्णिमेचं महत्व काय, नवरात्री उत्सवाचं महत्व काय आहे याचा कधी आम्ही विचार केलाय का? एक मुलगी होती, संध्या पाटील नावाची मुलगी होती. नाव ऐकून त्या लिटिल फ्लॉवर शाळेमध्ये झालेला शाळेमध्ये जातो. जे सुरुवातीला जातात त्याच थोडंसं डोंगरावरती आपण शेजारी खाली जातात. त्या डोंगरावरती राहुल नगर असा भाग आहे. त्या डोंगरावरती मी झोपडपट्टीमध्ये राहतो. त्यावेळी गोष्ट सत्य पद्धतीची आमच्या त्या सोसायटीमध्ये पूजागिरी पौर्णिमा साजरी होणार. 9 रात्रीच्या नंतर येणारी जी पूजागिरी पौर्णिमा ती साजरी होणार. आणि त्या पूजागिरी पौर्णिमेमध्ये त्या मुलीने माझ्याजवळ हट्ट केला, बाबा आज आपल्या विभागामध्ये पूजागिरी पौर्णिमा होणार आहे. माझी इच्छा आहे की मला त्या पूजागिरीमध्ये गरबा खेळण्याची. गावामध्ये नाही का गरबा खेळायला जाऊ नको. तुम्ही 10वी परीक्षेच्या वेळेस चालू होती, चांगला अभ्यास कर, 10वी परीक्षेमध्ये चांगला मार्क मिळव, म्हणजे तू
हे म्हणशील काय कॉलेजला ऍडमिशन म्हणजे हटत नाही, मला पुढे खेळायला जायचं. मुलगी काय ऐकायला तयार नाही. मुलगी बसून एका ठिकाणी बसून आई कामावरून आली आणि कामावरून आलेल्या नंतर होते स्नेहा पुढे गेली, त्या वडील म्हटलं का अशी गोष्ट बसली तेवढे काय तुला कोणत्यागिरी पौर्णिमा साधी काय तुला धर्मात ठेवायला लागला, तुला समजायला गेली. तेव्हा आई म्हणते बाबा बाबा अतिशय तुझ्यावरती प्रेम करतात, कारण की बापाने जर जास्त प्रेम केलं तर कोणावरती केलं, मुलीवरती, आणि आईने प्रेम जास्त कोणावरती केलं तर मुलावरती. ही सर्वसाधारण गोष्ट तुला हे प्रेमापोटी तुला नाही म्हणतात. नाही आई मला एकदा कळलं मी परत कधी खेळणार असा हट्टच पकडला. हट्ट पकडल्याच्या नंतर ती आई सुद्धा त्या भावांना समजवायला गेली. शेवटी तेच झालं, बायको समोर नवऱ्याचं काही चालत नाही. त्या पद्धतीने त्या बापाने त्या मुलीला परवानगी दिली, जा गरबा खेळायला. मुलगी सुंदर असा ड्रेस घालून गरबा खेळायला गेली. रात्री 8 वाजता गरबा सुरू झाला. तर डोंगरावरती पोलीस काही जात नाही, त्यामुळे तो गरबा सकाळी 3 वाजता संपला. 8 वाजता गरबा सुरू झाला, सकाळी 3 वाजता गरबा संपला. सकाळी रात्री 8 ते सकाळी 3 वाजेपर्यंत ती मुलगी बेधुंद गरबा खेळली. बेधुंद एवढी गरबा खेळली की पूर्ण घामाने पूर्ण भिजली गेली. शरीरामध्ये 75% पाणी असतं, त्यातलं 70% पाणी सगळं घामाच्या स्वरूपामध्ये निघून गेलं. मुलगी थकली बिचार, तिला चालताही येत नव्हतं, चालताही येत नव्हतं. तिच्या मैत्रिणीने तिचे हात पकडले आणि कसं तरी घरापर्यंत घेऊन गेली. घरामध्ये तिला तो सोफा होता, त्या सोफावरती बसवला. तिला धापा लागत होती. ती म्हणजे मला पाणी द्या, म्हणजे आता तुला काय करायचं ते कर, आम्ही राहते घरी. मैत्रिणी निघून कशी तरी उठली आणि फ्रीजचा दरवाजा उघडला आणि एक थंड पाण्याची एक बॉटल घेतली, झाकण उघडलं, गटागटा पियाली आणि शांतपणे झोपली नाही, ती शांतच झाली. सकाळी तुला उठवताय, प्रज्ञा उठ. प्रज्ञाची हालचाल काहीच नाही. प्रज्ञाला तिथून उचलून नेलं, राजेवाडी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. राजेवाडी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनी फक्त नस बघितली आणि सांगितलं तुमची प्रज्ञा मेली. बापाला काय सांगितलं, तुमची प्रज्ञा मेली, आता तिथं पोस्टमॉर्टम करावं लागेल. बाप म्हणाला काय तुम्हाला अक्कल बिक्कल आहे की नाही? मी माझ्या मुलीच्या अंगावरती ब्लेडचा ओरखडा बघू शकत नाही, तुम्ही अक्कल तिला फाडायचं म्हणताय, मी करून देणार नाही. ती झोपलेली आहे, तिला सुई टोचा, तिला जागं करा, तिच्या तोंडावरती पाणी मारा, ती झोप जागी आहे, तिला उठवा. बाप तरुणांनी सांगितलं. डॉक्टर काय बापाने तळमळीने मला फोन केला. मी मांडीतल्या कामाला तेव्हा नाईटला होतो, आता दुपारपाडीला गेलो. नाईट म्हणून मी सकाळी घरी येणार होतो. बघितलं विजय पाटलाचा फोन बघितला. म्हणलं काय झालं विजय पाटील, तुम्ही कुठं आहात? म्हणलं कामावरती. आता कुठे जाणार आहे? म्हणलं घरी येणार आहे. तर घरी जाऊ नका, डायरेक्ट राजवाडी. तिथून गाडी काढली, 15 ते 20 मिनिटामध्ये राजवाडी हॉस्पिटलला. अशी गोष्टी झाली. ते डॉक्टरला जाऊन विचारलं काय झालं नाही. काय झालं नाही, ही मुलगी रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 3 वाजेपर्यंत गरबा खेळली. अंगातलं 75% पाण्यामधलं 70% पाणी निघून गेलं. फ्रीज मध्ये एक पाण्याची बॉटल काढली, गटागटा प्यायली. अचानक शरीरामध्ये पाणी गेल्यामुळे एक माइल्डचे अटॅक आला. पण तुम्ही सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकारी आहे, मी सुद्धा महानगरपालिकेचा एक डॉक्टर आहे आणि तुम्हाला नियम सगळे माहिती आहे. जर 24 तासाच्या अगोदर पेशंट आला आणि तो मेलेला असेल तर पोस्टमॉर्टम करायला पाहिजे. पण बाप तयार नाही, त्याचं काय करायचं? एवढ्या बापाला समजून आता ती समजवण्याची जबाबदारी ती माझ्याकडे आली आणि मी त्या बापाला समजवायला गेलो. विजयजी आपल्या मुलीला काही कमी दिला असेल किंवा कोणी मारलं असेल त्यांना समजेल, पोस्टमॉर्टम होऊया. आता काही गेलेलीच आहे ना. नाही मी मेले ती मान्य करतो, पण पोस्टमॉर्टम नको ना, मला बघवणार तुम्ही बघू नका. त्यांची क्रियाची होऊ कधी तो बाप समजला.
आणि तो सही द्यायला तयार झाला. मी डॉक्टरला इशारा केला, डॉक्टर पुढे आले, फॉर्म घेऊन लगेच सही झाली आणि ती बॉडी पोस्टमॉर्टमला निघून गेली. बरोबर 1 ते 2 तास पोस्टमॉर्टम चाललं. उभं आडवं काय काढायचं होतं ते काढलं, जे काय काढायचं होतं ते काढलं. आणि 2 तासानंतर ती जी बॉडी होती ती बॉडी आम्हाला असं त्या पट्ट्यामध्ये लागली. त्याला 3 गाठी मारल्या गेल्या, एक पायाला, एक कमरेला आणि एक डोक्याला. आमच्या हातामध्ये आम्ही ती ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो. ॲम्ब्युलन्स घेऊन आम्ही विक्रोळी पारसाईडला गेलो, पण विक्रोळी पारसाईडवरती डोंगरावरती ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही. म्हणून ती बॉडी पूर्ण हातामध्ये घेतली आणि आम्ही घेऊन वरती जातो. पण लोकांची बोलणी ऐकत होतो, लोकांची बोलणी अशी ऐकत होतो, सांभाळून घेऊन जा, इथे धक्का लागला तर इथे रक्त साठेल, आम्ही पुसायला तिथे नाही लावतो. हे सगळं झोपडपट्टीमध्ये चालतं. तशी तरी ती बॉडी घेऊन गेलो आणि आमच्या विभागामध्ये एक छोटं पटांगण होतं. त्या पटांगणामध्ये ठेवल्याच्या नंतर सगळी प्रक्रिया करण्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये एक इच्छा झाली, अरे 15 ते 16 वर्षाची मुलगी त्या बापाची मेलेली आहे, त्या बापाला त्या मुलीचा चेहरा तरी बघू द्या. मी एका मुलाला सांगितलं, बाळा ती चेहऱ्यावरची काठ आहे सोड. डॉक्टरने एवढी घट्ट गाठ बांधली होती ना, काठ काही सुटे ना. ज्या मुलाला मी सांगितलं होतं ना, त्या मुलाचं थोडंसं नको आहे. तो हिसकी देत होता, जोरदारात हे करत होता, ती गाठ खुले ना. एक जोरात हिसका मारला, तो हिसका मारताना गाठ सुटली, पण करंगीचं वाढलेलं डोक्याला मारलेल्या शिलाईमध्ये घुसलं आणि जसं बाहेर काढलं तसा रक्ताचा थारोळा बाहेर काढला. आता परिस्थिती अशी झाली की त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या मुलीचा चेहरा. माझी मुलगी नव्हती म्हणून मला बघायला काय वाटलं नाही. मी त्या बापाला सांगितलं, विजय पाटील या आणि तुमच्या मुलीचा चेहरा बघा. ज्या बापाला आपल्या पोरीच्या अंगावरती वेळचा ओळखा बघू शकत नव्हता, त्या बापाला मी सांगतोय रक्ताच्या थारोळ्यामधला मुलीचा चेहरा पहा. विजय पाटील पुढे आले, त्या रक्ताच्या थारोळ्यामधला मुलीचा चेहरा बघितला त्यांना चक्कर आली, तिथेच पडले, तर तिथेच पडले नाही तर तिथेच ते मेले. एकाच दिवशी एका घरातून बापाचं प्रेत आणि मुलीचं प्रेत एकाच दिवशी निघालं. काय कमवलं त्या बापाने, काय काय हट्ट पुरवला त्या बापाने, काय हट्ट फक्त गरबा खेळायचा. बाप एवढा जिद्द कोण तिरकीने सांगत वाटतं नको जाऊ, तुला अभ्यास करायचा, जिद्द बुद्धी असली पाहिजे ना, याचंही लक्षात ठेवायचं. पण थारोळ्यातला रक्ताचा चेहरा बघितला, बापाचा जीव जातो. याचा अर्थ असा मला सांगतो, पोरीचं रक्त बघून त्याचा जीव जातो ना, त्यालाच बाप म्हणतात, त्यालाच बाप. आम्ही त्या बापाकडे लक्ष देतच नाही ना. बापाने आम्हाला काय शाळेत टाकले त्याचा आम्ही कधी विचारच करत नाही ना. विचार केला पाहिजे की नको. ज्याचा बाप जिवंत ना तो जगात सगळ्यात श्रीमंत, ज्याचा बाप जिवंत तो जगात सगळ्यात श्रीमंत, हे लक्षात ठेवा. बाप ते बापाचं मन झालं, आईचं पण मन सांगितलं पाहिजे. गोष्ट माहितीये तुम्हाला, एक नवरा बायको होती, त्यांची भांडणं सुरू झाली. भांडणं एवढी जोरात झाली की बायको बाहेर निघून गेल्यामुळे आई घरामध्ये, म्हातारी आई होती, आईच्या हाताला थरथरी लागली होती. मुलाला भूक लागली, आईला म्हटला आई काहीतरी जेवण बनव. माझ्या हाताला थरथरी लागली, बा तुझ्या बायकोला घेऊन काहीतरी बनव. मी काय बोलू शकत, काहीतरी देणे की ठेवणे तुला म्हणते. बायकोकडे गेला, रोजची भांडणं होत होती. बायकोला समजायला लागला, चला आपण भांडण नाही करणार, चल माहिती मी नाही, अरे चल मला भूक लागली, मला जेवण बनवायला बोलला. माझ्या आईच्या हाताला थरथरी मध्ये बायको काय ऐकायला तयार नाही. शेवटी कसं तरी तयार होतो, मी येईन काय मला खूप झाला. अरे तू येतेस अट्ट सांग ना, मला कुठली अट्ट आहे, सगळ्या अटी पूर्ण करतो, पण तू मला सांग तरी. जा आणि तुमच्या आईचं काळीच घेऊन या, जा आणि तुमच्या आईचं काळीच घेऊन या. लगेच आणतो. रस्त्याने मार्गी लागल्याच्या नंतर एका दुकानात थांबला, तिथे काहीतरी वस्तू विकत घेतली, खिशामध्ये
घरी गेल्याच्या नंतर आई कॉटवरती बसलेली आहे. आईला म्हटलं काय खाल्लंस का? आईने फक्त प्रेमाने बोललं काय आणलेस का खायला? काय नाही आणलं. काय बनवून देऊ का तुला? माझा मुलगा मला जर बनवून देत असेल तर मी काय खाणार? ते काहीतरी बनव. खीर खाशील का? खीर मला आवडते खीर. मुलगा स्वयंपाक घरात गेला. खीर बनवण्यासाठी लागणारं जे सगळं साहित्य होतं ते घेतलं. पातेलं घेतलं, तांदूळ घेतलं, काय काय लागतं ते सगळं साहित्य घेतलं. पण खीर बनवताना मला एक लक्षात घ्या कधीतरी विचार आहे ना की आपला चम्मच ढवळावा लागतो. घट्ट करायला लागतं. ढवळता त्याच्या लक्षात आलं अरे आपण एका दुकानावरती थांबलो होतो आणि तिथे एक विषयाची बॉटल घेतली. ती विषयाची बॉटल माझ्या खिशात आहे. ती काढून आता ती काढली. विषयाचं त्या बाटलीचं झाकण उघडलं. संपूर्ण विष त्या खिरीमध्ये टाकलं. खीर तयार झाली. एका बाउलमध्ये घेतलं. बाउलमध्ये घेतल्याच्या नंतर आई जवळ आला. आई खीर बनवली खातेस का? नको थांब जरा तुझ्या हाताला तरतरी बनव. मी तुला बनवतो. आईला बरोबर लागला. पहिला चम्मच चालला, दुसरा चम्मच चालला, तिसरा चम्मच चालला, चौथा चम्मच चालला, पाचवा चम्मच चालला. आईला मोठी उचकी आली. आई थंड गार. आई उठ. आई उठणार आहे का? काय दिलं आईला? आईला पीस कोणी दिले? सांगते आपल्याला. आईची हालचाल होत नाही. आईचे 2 कपाट होते. त्यात एका कपाटामध्ये दागिने होते. आईचे सगळे दागिने जमा केले, एका गाठोड्यात बांधले. आईचे चांगले कपडे होते ते एका गाठोड्यात बांधले. गाठोड्यात जवळ ठेवलं. भांडी कुंडी दिसायला लागल्या. भांडी कुंडी पण जमा केल्या. गाठोड्यात बांधणार. तिथे त्याच्या हातामध्ये एक भला मोठा चाकू आला. त्या चाकूने आईला उभं कापलं आणि काळीच बाहेर काढलं. ते काळीच घेऊन बायकोच्या दिशेने पळत सुटला. पळता एका दगडाला ठेच लागली आणि तो एका बाजूला पडला. एका बाजूला काळीच पडलं आणि काळजात आवाज आला, बाळा तुला लागलं नाही ना बाळा? मला म्हणतात आईचं. त्या आईचं मन राखण्यासाठी, त्या बापाचं मन राखण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला चांगलं शिक्षण केलं पाहिजे. हेच फक्त आमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. तर आम्ही ते डोक्यामध्ये आणत नाही बाळा. यशस्वी जीवनाचं खरं रहस्य असेल, यशस्वी जीवनाचं खरं सूत्र ते कोणतं असेल? हे सूत्र आहे, नको कोणाची स्पर्धा देवा, नको कोणाचा हेवा, नको कोणाची स्पर्धा देवा, नको कोणाचा हेवा. अरे 10वीच काय अख्खं जग जिंकायचं असेल तर फक्त आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवा. आई वडिलांच्या पायावरती आम्ही ते करत असतो. कारण आम्हाला आमचे आई बाप समजलेच नाही. ते समजले पाहिजे. ते समजण्यासाठी काय केलं पाहिजे? आई वडिलांनी जे स्वप्न बघितले ना, त्या स्वप्नासाठी ज्या शाळेमध्ये आम्हाला टाकलंय ना, ज्या खाजगी शाळेमध्ये टाकले, पैसे नसताना सुद्धा आम्हाला खाजगी शाळेमध्ये टाकले. ते शाळेमध्ये येण्याचं आलो आहे आणि त्या शाळेमध्ये येण्यासाठी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमच्या शरीरावरची चांगली काढून त्यांच्या पायामध्ये चप्पल घातली ना तरी त्यांचं ऋण तरी आम्ही फेडू शकणार नाही. एवढं कर्ज आमच्यावरती आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करावं. तुमच्यासाठी नका करू. माझे वडील जेव्हा कामाला होते, वडिलांच्या मृत्यूनंतर माझा 50,000 पगार झाला. माझा 50,000 पगार घेण्यासाठी माझे वडील जागेवरती आहेत का? नाही. तुमचा पगार तुम्हीच घेणार, तुम्हीच खाणार. ही पहिला गोष्ट लक्षात ठेवा. करत नाही. शाळेमध्ये काय येतं ना अजूनपर्यंत आम्हाला हेच समजलं नाही. कशासाठी येतं? आम्हाला फक्त अभ्यास करायचा रे बाळ. आम्हाला फक्त चांगल्या मार्गाने पास व्हायचं आहे. आम्हाला काहीतरी चांगलं सुजाण नागरिक बनायचं आहे. आता त्या गुरुने मला सांगून गेला आम्हाला काहीतरी बनायचं आहे. हे बनण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काही मुलं विद्यार्थी 10वीला आहे, काही विद्यार्थी 9वीला आहे. परीक्षा तर लवकर सुरू होणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा 5 ते 6 महिने. काय करतोय आम्ही? या 6 महिन्यामध्ये तुम्ही किती अभ्यास केला? अगोदरच्या 3-4 महिन्यामध्ये किती अभ्यास केला? याचा विचार केला का आम्ही? काहीच विचार केला. तो विचार केला आम्हाला. ते 5-6 महिने फार महत्वाचे. छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे? अफजल खानाचा माहिती आहे? अफजल खान एवढा मोठा बलदान म्हणजे मोठा बलवान होता. एका मुठ्ठीमध्ये अफजल खान हा हत्तीला मारायचा. एक मुठ्ठी मारायची. एवढी ताकद त्याच्यामध्ये.
पण त्या अफजल खानाला मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज 1 वर्ष गडावर सराव करू, 1 वर्ष. अफजल खान एवढा ताकदवान, त्याला कसं काय मारा, पूर्ण करा, असं पकडलं असं मारा, अशा पद्धतीने सगळा सराव करू. आणि हा सराव करता करता जेव्हा त्यांना असं समजलं की मी अफजल खानाला मारू शकतो, तेव्हा अफजल खानाला भेटीसाठी मी वेळ दिला. अफजल खानाला भेट देण्यासाठी त्यांनी वेळ ठरवली. मध्यान्हाची वेळ म्हणजे कुठली, 10:30 ते 11:30 दरम्यान, 10:30 ते 10:30 दरम्यान. मग तीच का वेळ, त्यावेळी सूर्य डोक्यावरती येतो. सूर्य जर डोक्यावरती आला तर अफजल खानाच्या तंबूवरती पडेल. अफजल खान काय तंबूमध्ये हालचाल करतोय हे मला स्पष्ट दिसतात. आणि जर अफजल खानाने माझ्याकडे पाहिलं तर ती सूर्य किरण थेट त्याच्या डोळ्यात दिसत, त्याला काही दिसू. एवढं सगळं नियोजन केलं. खाली आले, अफजल खानाला एक मिठी मारली आणि 1 ते 2-3 मिनिटांमध्ये अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. हा इतिहास तुम्हाला सांगितलं, बरोबर. 5 महिन्यानंतर, फेब्रुवारी महिन्याच्या नंतर असाच एक परीक्षेचा अफजल खान एका तंबूमध्ये येऊन असणार. त्यालाही भेटण्याची वेळ मध्यान्हाची वेळ, 10:30 ते 11:30. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा काढला 3 मिनिटांमध्ये. त्या अफजल खानाचा पुतळा काढण्यासाठी 3 तास. एवढा सराव करा, एवढा सराव करा. त्या परीक्षेच्या अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. चांगल्या मार्गाने काय चांगलं भेटलं ना त्याचा विचार करा. काय चांगलं सांगितलं त्याचा विचार करा. तुमची बुद्धी शार्प आहे, सगळं काय शार्प आहे. पण तुम्ही म्हणताय अहो आम्ही पाठांतर केले त्यानंतर पाठांतर होतो, असं नसतं. कोणाकोणाचं मध्ये पाठांतर केलं पाठांतर होतो, कोणाकोणाचं मध्ये हात वरती करा. आम्ही पाठांतर करतो पण पाठांतर होत नाही. पण सगळ्यांचं मत असं आहे की तुम्ही पाठांतर करता, पाठांतर होत नाही. बरोबर. आता उदाहरण कुछ पाने के लिए आता हे सांगायला शिक्षक तुमच्या घरी आले होते का मी आलो, शब्द लक्षात राहिला ना. डर के आगे सकाळीच घरी आले होते नाही ना, लक्षात राहिलं ना. का लक्षात राहिलं, कारण की आम्ही डोक्याने बघतो आणि डोळ्याने विचार करतो. डोक्याने बघतो आणि डोळ्याने विचार करतो. टीव्ही बघताना आम्ही एवढं शांतपणे बघतो की आम्हाला पण हलूच शकत. टीव्हीतलं वाक्य आमच्या डोक्यामध्ये बसतं ना, आमच्या पुस्तकातलं वाक्य आमच्या डोक्यामध्ये बसतं. त्याचा अजून जी बुद्धी शार्प आहे ना, 10 वर्षापूर्वी ऐकलेला शब्द आमच्या लक्षात आहे. आमची बुद्धी शार्प आहे ना, जेवढा माझा मेंदू आहे तेवढा तुमचा मेंदू आहे ना. आम्हाला ते मनापासून काय, जर टीव्ही मनापासून बघताय ना, अभ्यास तर मनापासून कोणी मनापासून नक्की तुझं पाठवतो. ह्या थोडस ह्या बुद्धीच्या कॅमेरामध्ये चांगल्या विचारांचा गुण दाखवा, प्रयत्नाचा कटका दाखवा. याच्यात आपण तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच असतो, तो प्रयत्नाचा कटकाच दाखला पाहिजे ना. हे लोक भरपूर मारतील पण ते प्रयत्न करतच नाही ना. आणि तो प्रयत्न कधी करणार, काहीतरी बनण्याचा विचार आला पाहिजे की काहीतरी करण्याचा विचार आला पाहिजे की आम्ही ते करतो. मला एक लक्षात घ्या, आम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यास आहेत. आम्हाला आई वडिलांची तर कदर केलीच पाहिजे, शिक्षकांचीही कदर केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही पहिल्यांदा आमची जाणीव असली पाहिजे की आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत. आम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहोत तर आम्ही कुठल्या दशेमध्ये आहोत. विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्हाला काय करायचंय, कुठल्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे, कुठल्या प्रकारचा मोबाईलमध्ये बघायचा आहे किंवा काय केलं पाहिजे लक्षात. आम्ही वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या मार्गावर चालत चाललो आणि आमचं आयुष्य भरकटत चाललं. लक्षात घ्या, हमारी जिंदगी की असली इम्तिहान अभी हमारी जिंदगी की असली हमारी जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. हमारी जिंदगी का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है खाली मुट्ठी भर सी जमीन, अभी तो नापी है खाली मुट्ठी भर सी जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान.
बाळांनो, हे जर सगळं करायचं आहे ना तर तुम्हाला वेळ भरपूर आहे. आता वेळ आहे, अभ्यास करून घ्या, काहीतरी बना. त्यानंतर तुम्हाला समजेल तुम्ही कायमस्वरूपी विद्यार्थी दशेमध्ये राहणार नाही. चांगल्या मार्काने पास व्हा हीच भगवंताची मी प्रार्थना करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.